नमस्कार। विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, उसडोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। या अभंगावरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषयाचा अंदाज नक्की आला असेल। आजच्या व्हिडिओचा विषय आहे भजन। महाराष्ट्राला संतांची समृद्ध अशी परंपरा आहे। ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, जनाबाई, बहिणाबाई, चोखा मेळा, नरहरी सोनार अशा अनेक संतांनी महाराष्ट्राला आपल्या शिकवणुकीतून मानवतावादाची शिकवण दिली। अद्वैतवाद अर्थात भक्त आणि देव हे एकमेकांपेक्षा वेगळे असू शकत नाहीत, हेच सांगण्याचा प्रयत्न संतांनी आपल्या अभंगातून केला। भक्ताला जर देवत्वाच्या पायरीपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याची सुरुवात मात्र विठ्ठल भक्तीतून करावी, असं संतांनी आपल्या शिकवणुकीतून सांगितलं। या संतांचा अतिशय मोठा यशस्वी प्रयत्न होता चातुर्वर्ण्याची धार बोथट करण्याचा। अर्थातच जातीपातींवर, समाजातल्या अनिष्ट चालीरीतींवर कडक प्रहार संतांनी आपल्या अभंगातून केले। या वारकरी संप्रदायाचे 5 महत्त्वाचे कालखंड आहेत, जे ज्ञानेश्वर माऊलींपासून चालू होतात। त्याचे वर्णन बहिणाबाईंनी एका अभंगातून फार सुंदररित्या केलेले आहे। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। नामात तो हा एकटा, त्याने केला हा विस्तार, जनार्दन रचिला एकनाथ, ध्वज उभारिले भगवान। जनार्दन रचिला एकनाथ, ध्वज उभारिले भगवान, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस पंढरपुरास। अशाच अभंगांचा आनंद आम्ही या वर्षाच्या दिवाळीला अतिशय मनमुराद लुटला। भजन होतं एका घरामध्ये, परंतु त्या सुरांनी आणि त्या तबला वादनाने आम्हाला एका मंदिरात बसल्याचा अनुभव दिला, आणि हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे। खरं तर भजनाचे विविध प्रकार आहेत। विठ्ठलपंथी भजन, दत्तपंथी भजन, सोंगी भजन, एकतारी भजन, भारूड, शास्त्रीय संगीतावर आधारित भजन। यातील शास्त्रीय संगीतावर आधारित भजन सोडले तर बाकीची सर्व भजने ही लोककलावंतांनी सादर केलेली असतात। आणि परमार्थ साधायचा असेल तर तुम्हाला संसार त्यागायची काही गरज नाही, ही जशी संतांची शिकवण आहे त्याच शिकवणीवर चालताना महाराष्ट्रामध्ये अशी असंख्य वारकरी मंडळी आहेत की रोज ते दिवसभराची कामे आटोपून संध्याकाळच्या वेळेला नियमितपणे भजनाचा सराव करतात। तर आज मी जे तुमच्यापर्यंत भजन पोहोचवणार आहे ते तुम्ही डोळे मिटून शांतपणे तल्लीन होऊन ऐकूही शकता, किंवा डोळे उघडे ठेवून अतिशय सुरेल लोककलावंतांना दिलेली साथ, तबलावादकाने चापल्याने दिलेली साथ तुम्ही अनुभवूही शकता। बघूयात। देवाची
आकाशी जे पडे रे पाठ
हे भजन रवळनाथ भजनी मंडळ आजरा यांनी सादर केलेले होते. म्हणून हे भजनी मंडळ विविध ठिकाणी विविध वेळी आपली कला सादर करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या स्वतःचा भजनाचा अनुभव, भजनाच्या कल्पना कशा आहेत ते पण मला नक्की ऐकायला आवडतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अस्मी या मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत आहेत. माझी प्लेलिस्ट नक्की चेक करा. त्यामुळे अस्मी या चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि अस्मी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.